आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे नीलकंठ, हे त्रिपुरारी, मला या भिल्लाला युद्धात पराजित करण्याची शक्ती प्रदान करा. हे पार्थ. मधुसूदन, तू? प्रणाम. हे पार्थ, तू शिवजींची पूजा करत होतास ना? होय मधुसूदन. जितक्या वेळेस तू शिवलिंगाची पूजा केलीस आणि ही फुलं अर्पण केलीस, त्यावेळी ही फुलं या भिल्लाला समर्पित झालेली आहेत. याचा अर्थ तुझ्या अजिबात लक्षात आला नाहीये की हे सर्व काय चाललंय? नाही. हे अर्जुन, साक्षात महादेव शिवशंकर या भिल्लाच्या रूपाने तुझ्या समोर उभे आहेत. मला क्षमा करावी भगवान, मला क्षमा करावी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करावी आणि तुमच्या दिव्य रूपात मला दर्शन द्यावं. हे अर्जुन, तू क्षमा मागण्याची आवश्यकता नाहीये. तू कोणताही अपराध, कोणतंही पाप केलेलं नाहीयेस.
मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. तुझ्यासारखा महावीर धनुर्धारी त्रैलोक्यात दुसरा कोणीही नाहीये. हे पार्थ, साक्षात देवता सुद्धा जरी तुझ्याशी युद्ध करण्याची चूक करतील तर त्यांच्या नशिबी पराजयच असेल. शेवटी विजय तुझाच होत राहील. हे पार्थ, या व्यतिरिक्त तुला अजून काय हवंय? हे भगवन, हे पशुपतीनाथ, कृपया तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या आणि मला पशुपती अस्त्राचं शिक्षण आणि दीक्षा द्या. तथास्तु. हे पार्थ, तू किती भाग्यवान आहेस. साक्षात प्रभू भगवान श्रीकृष्ण तुझे मित्र आहेत. तुला विजय अवश्य मिळेल. तुम्ही दोघं अर्थात साक्षात नर नारायण ज्याच्या बाजूने असाल त्याचा पराभव असंभव आहे. म्हणूनच तुझा विजय निश्चित आहे. प्रभू, मला आज्ञा द्यावी. बारा. काय झालं आहे मामाश्री? या बारावर तुमची जीभ का अडखळते आहे? कसला विचार सुरू केला आहे तुम्ही? मी सांगतो मित्र कर्णा, मामाश्री नक्कीच पांडवांच्या अज्ञातवासाबद्दल चिंता करत असणार. अज्ञातवास? होय मित्रा, आज पांडवांचा 12 वर्षांचा वनवास समाप्त होतोय. त्यामुळे आता त्यांना 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण करावाच लागेल. काय मामाश्री? वाह वाह भाचेश्री वाह. मला हे ऐकून अतिशय प्रसन्न वाटलंय की तुम्ही वर्तमानाच्या आनंदात आणि भोगविलासात दुंबत असताना देखील भविष्यातील घटनांवर नजर ठेवून आहात. वाह वाह भाचेश्री वाह. एवढंच नाही मामाश्री, मी पांडवांचं भाग्य पुनश्च एकदा दुर्भाग्यात बदलण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे. युवराजांचा विजय असो. गुप्तहेरानो, आज 5ही पांडवांच्या अज्ञातवासाचा पहिला दिवस आहे. जा त्यांना 4ही दिशांना जाऊन शोधा. प्रत्येक शहर, प्रत्येक राज्य, प्रत्येक गल्लीबोळात त्यांचा शोध घ्या. जंगल, वस्त्या, पहाड, पर्वत, प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घ्या. आकाश पाताळ एक करा. ते नक्कीच कोणत्या तरी बिळात उंदरासारखे लपून बसले असतील. तुम्ही बिळात हात घालून त्यांना बाहेर काढा आणि भंग करून टाका त्यांचा अज्ञातवास. जा. अजूनपर्यंत पांडवांचा शोध नाही लागला.
गुप्तहेरांची संख्या वाढवा. जा. पांडव मिळत नाहीयेत. मामाश्री, आता काय होईल? काय होईल? पांडव पांडव पांडव, कुठे लपली आहे ही विषारी पिलावळ? पाच पांडव, पाच पांडव, एकदा माझ्या तावडीत सापडू तर दे, मग बघा. अज्ञातवास काहीच दिवसात समाप्त होऊन जाईल. काय करू? काय करू? मित्र, मला तर असं वाटत आहे की पांडवांना त्यांचं राज्य परत करावंच लागेल. बघा, एकीकडे दुर्योधन आणि त्याचे गुप्तहेर ज्या पांडवाच्या शोधात जगाचा काना कोपरा धुंडाळत होते, ते पांडव विराट नगरीच्या राजाच्या महालात राजाचे दास बनून अज्ञातवास पूर्ण करत होते. सम्राट युधिष्ठिर कंकभट या नावाने राजाचे मुसद्दी बनून चौसर खेळून त्यांचं मनोरंजन करायचे. तर गदाधारी भीमसेन राजमहालाच्या मुदपाक खान्यात बल्लव नावाचा आचारी बनून भोजन तयार करत असे. उर्वशीच्या शापानुसार अर्जुन 1 वर्षांसाठी नपुंसक झाला होता आणि बृहन्नडा नावाचा नर्तक बनून राजकुमारी उत्तरेला नृत्याचं शिक्षण देत होता. नकुल ग्रंथिक नावाने तबेल्यातल्या घोड्यांना चारा पाणी करत असे आणि सहदेव तंतीपाल नावाने गौशाळेत काम करत राहायचा. आणि सम्राज्ञी द्रौपदी सैरंद्री बनून महाराणीच्या केसांचा शृंगार करत होती. काय पांडव मिळाले नाहीत? तर मग गेले कुठे ते? त्यांना जमिनीने गिळंकृत केलं की आकाशाने गिळून टाकलं? ते अशा जागी जाऊन लपले असणार जिथे तुम्ही लोक पोहोचूच शकत नाही. अरे जा, जाऊन त्यांचा शोध घ्या. धरतीचा काना कोपरा धुंडाळा. जा. काय झालंय प्रभू? आज तुम्ही खूप प्रसन्न दिसत आहात. हो देवी, आज पांडवांच्या 13 वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट होतोय ना. बास म्हणूनच इतका प्रसन्न आहे. 13 वर्षात पांडवांनी धर्म पालन करत खूप कष्ट सहन केलेत, खूप अपमान सहन केलाय. आज पांडव त्या पीडेतून मुक्त होत आहेत. देवी, अज्ञातवासानंतर आज पांडव जेव्हा विराटाच्या दरबारात प्रकट होतील, तेव्हा राजा विराटाची काय दशा होईल या विचारानेच मला हसू येत आहे. ते पहा, महाराज विराट त्यांची राणी सुदेशना आणि राजकुमारी उत्तरेसह युवराजांची प्रशंसा करताहेत, असं समजून की त्यानेच युद्धामध्ये कौरवांना पळवून लावलंय. वा युवराज उत्तर वा. कौरवांना जनावरांसारखं रणभूमीतून पळवून लावलं आहे. वा युवराज वा. पिताश्री, हे सत्य नाही आहे. हे सत्य नाही आहे? याचा अर्थ कौरव युद्धात हरले नाही आहेत? हरले अवश्य आहेत, परंतु त्यांना मी पराजित केलेलं नाहीये. परंतु कुणी केलं आहे? हा गौरवशाली विजय आपल्याला पांडव अर्जुनांमुळे मिळाला आहे. पांडव अर्जुन? हो पिताश्री, पांडव अर्जुनाने त्यांच्या गांडीव धनुष्यातून बाणांचा वर्षाव करून कौरवांना पराभूत केलंय. परंतु पांडव अर्जुन तर त्याचे 4ही भाऊ
आणि पांचाली सहित अज्ञातवासात आहे. अज्ञातवासात आहे? नाही पिताश्री, होते. अज्ञातवासाचं 1 वर्ष 5ही पांडवांनी सेवकाच्या वर्षात राहून याच राजमहालात पूर्ण केलंय. 5ही पांडव दास बनून आपल्या इथे लपून राहिले आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. तुम्हालाच काय, कोणालाही कळलं नाही. माहितीये पिताश्री, अर्जुन आपल्याकडे बृहन्नडा बनून राहत होता. आणि पिताश्री, तो सर्वश्रेष्ठ गदाधारी भीमच आहे जो आपला आचारी बल्लव बनलाय. आणि परम प्रतापी नकुल तंतीपाल बनून घोड्यांना चारा पाणी देत राहिला. आणि वीर सहदेव ग्रंथिक बनून आपली सेवा करत राहिला. आणि ती पांचाली द्रौपदी कुठे? अहो माताश्री, ती जी दासी बनून तुमची सेवा करत राहिली ती दुसरी कुणी नसून स्वतः सम्राज्ञी द्रौपदी आहेत. परंतु चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरांबाबत सुद्धा सांग. कुणास ठाऊक नकळतपणे मी त्यांना काय काय बोलून गेलो आहे. पिताश्री, तुम्ही तर त्यांच्या बरोबर अतिशय वाईट वागला आहात. कोण बनलेत ते? तेच ज्यांच्या बरोबर तुम्ही चौसर खेळत असता. अरे, तो कंकभट्ट, त्याला तर मी सोंगटी फेकून मारली होती. मी सम्राट युधिष्ठिरांचा अपमान केला. आता मी त्यांना कसं तोंड दाखवू? चिंता करू नका पिताश्री, मी सगळी व्यवस्था केली आहे. मी सम्राट युधिष्ठिरांना राज दरबारात तुमच्या सिंहासनावर आणि इतर पांडवांना महत्वपूर्ण आसनावर स्थानापन्न केलंय. प्रणाम महाराज. प्रणाम भीम. प्रणाम अर्जुन. मला क्षमा करावी. माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे. तुम्ही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर तुमच्या 4ही भावांसहित माझ्याच राजमहालात दास बनून राहिलात. मी तुमची सेवा करण्याऐवजी तुमच्याकडून सेवा करवून घेत राहिलो. हे सगळं माझ्याकडून अनावधानाने झालं. या अपराधाकरिता कृपया तुम्ही मला क्षमा करावी. नाही नाही महाराज, नाही. हे तुम्ही काय करताय? अनावधानाने झालेल्या चुकीसाठी क्षमा मागतात. उलट तुम्ही आम्हाला न ओळखणंच आमच्या करता फायद्याचं होतं. जर ओळखलं असतं तर आमच्या करता लपून राहणं फार कठीण झालं असतं आणि आम्ही अज्ञातवासात पकडले गेलो असतो. महाराज, वार्तालापात व्यक्तही आणण्यासाठी मी क्षमा मागतो. काय हवं आहे पहारेकरी? द्वारकाधीश श्रीकृष्ण तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. श्रीकृष्ण? द्वारकाधीश श्रीकृष्ण स्वयं आले आहेत.
हे तर आमचं सौभाग्य आहे. मी स्वयं जाऊन त्यांचं स्वागत करतो. महाराज, आम्ही देखील तुमच्या बरोबर येतो. अवश्य. हे तर सद्भाग्यच आहे आमचं की द्वारकाधीश आमच्या महालात आले आहेत. सुखी भव. प्रणाम वासुदेव. प्रणाम. याव याव सम्राट युधिष्ठिर. या. अरे अरे अभिमन्यू, तू असं मागे उभा का? अभिमन्यू अभिमन्यू अभिमन्यू. अरे बघत काय उभा आहेस? तुझे ज्येष्ठ पिताश्री आणि इतरांचे चरण स्पर्श नाही करणार? आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. 13 वर्षाच्या आत तुझा तर कायापालट झालाय रे. बघ, तुझे पिताश्री तुला भेटण्यास किती उत्सुक झाले ते. सुखी भव पुत्र, सुखी भव. आपल्या भीम काकाला भेटणार नाही का? तू तर फुलासारखा हलका होतास आणि आता माझ्या गदेसारखा वजनदार झालायस. वा दादा वा. तुम्हा सर्वांच्या चातुर्याची जितकी प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे. कौरवांनी तुम्हा सर्वांना शोधून काढण्याचा शक्य तितका प्रयत्न केला, परंतु तुम्ही सर्वजण आपापलं असं वेगवेगळं सोंग घेऊन त्यांना प्रत्येक वेळी चकवत राहिलात. जर सोंग घेतलं नसतं तर नक्कीच पकडले गेलो असतो आणि आमचा अज्ञातवास देखील भंग झाला असता वासुदेव. आणि मग महाराज विराटांचा आचारी बनून स्वादिष्ट भोजन कसं काय खाऊ घालू शकलो असतो आणि त्यांची सेवा तरी कशी करू शकलो असतो. खरी सेवा तर मी करायला हवी होती, परंतु हे माझं दुर्भाग्य होतं की अनावधानाने मी तुम्हा सर्वांकडून सेवा करून घेतली. महाराज, तुम्ही तर स्वतःला उगाच बोल लावत आहात. अहो, जे काही घडलं ते चांगलंच घडलं. तरी देखील पांडवांचा हा सेवाभार माझ्या डोक्यावरचं ऋण आहे. समजत नाही याची कशी परतफेड करू. हो, एक उपाय मात्र दिसतो आहे. जर महाराज युधिष्ठिर याला लहान तोंडी मोठा घात समजणार नाहीत तर सांगू. महाराज, यात संकोच करण्यासारखं काय आहे? आणि लहान मोठा असा प्रश्न तरी कुठे येतो? तुम्ही तर सदैव आमच्याकरता ज्येष्ठ आणि आदरणीयच असाल. मी तर केवळ विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझी कन्या उत्तरेला चक्रवर्ती परिवारात स्वीकारलं तर. महाराज, तर मग यात एवढा संकोच कशासाठी?
माझी कन्या उत्तरा अर्जुनाकडून नृत्याचं शिक्षण घेत आली आहे. जर त्या दोघांचा विवाह झाला तर चांगलं होईल. हा तर खूप चांगला प्रस्ताव आहे. मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे. परंतु मला मात्र मान्य नाही. का अर्जुन? जर दोन परिवार एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काय आहे अर्जुन? कुमारी उत्तरा माझी शिष्य आहे. मी तिला नृत्य शिकवलंय. या नात्याने मी तिचा गुरु आहे. आणि धर्मानुसार गुरु त्याच्या शिष्येसाठी पिता समान असतो. तर मग पिता आणि पुत्रीमध्ये विवाह कसा संभवतो? अर्जुन बरोबरच बोलतोय. हा विवाह उचित नाही. परंतु त्याकरता इतकं निराश होण्याची गरज नाही. जर महाराज विराट आणि युधिष्ठिर दादाला मान्य असेल तर दोन्ही परिवारांना अतूट संबंधाने जोडण्याचा अजून एक उपाय आहे. राजकुमारी उत्तराचा अर्जुन पुत्र अभिमन्यूशी विवाह होऊ शकतो. जर महाराज युधिष्ठिर उत्तरेला त्यांची सून म्हणून स्वीकारतील तर हे माझं सद्भाग्य असेल. महाराज, मला हे नातं मान्य आहे. हो हो, आम्हाला मान्य. मग तर महाराज, लवकरच तुम्हाला विवाहाच्या तयारीचा आरंभ केला पाहिजे. या शुभ कार्यात आता उशीर नको व्हायला. अवश्य वासुदेव, अवश्य. तयारी तर आम्हाला देखील करावी लागेल. कृष्णा, माझी इच्छा आहे की अभिमन्यू आणि राजकुमारी उत्तरांचा विवाह पितामह आणि ज्येष्ठ पिता श्री धृतराष्ट्रांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेतच संपन्न व्हावा. हा तर खूपच शुभ विचार आहे. कौरवांमुळे इतके कष्ट भोगायला लागले असून देखील धर्मराज त्यांचा धर्म विसरायला तयार नाहीत. आणि या विवाहाच्या शुभ प्रसंगी त्यांच्या ज्येष्ठांची आठवण काढतायत. परंतु आपल्याला हे देखील पाहावं लागेल की कौरवांच्या मनात पांडवांप्रती अजूनही द्वेषाची भावना आहे की नाही. अभिमन्यूचा विवाह आणि मला निमंत्रण. मामाश्री, असं वाटतंय पांडवांना वेड लागलंय. भाचेश्री, पांडव तर वेडे आहेत. अरे, आपल्या शत्रूला का कोणी निमंत्रण पाठवत असतं? पाठवतात मामाश्री, पाठवतात. परंतु ते निमंत्रण युद्धभूमीवर येण्यासाठी असतं, लग्न मंडपात येण्यासाठी नव्हे. पुत्र दुर्योधन, तू हे योग्य बोलत नाहीयेस. मी पाहते की पांडवांना वनवासात पाठवल्यानंतरही तुझ्या मनात त्यांच्याविषयी द्वेष आणि मत्सर आहे. ते आपले स्वकीय आहेत. हे आपण कसं विसरू शकतो? तुला ध्यानात ठेवलं पाहिजे की ते तुझे भाऊ आहेत. नाही गांधारी, नाही. पांडव कौरवांचे नातलग होते, परंतु आता नाहीयेत. आता तर कौरव आणि पांडवांमध्ये केवळ एकच नातं उरलंय आणि ते अतूट नातं आहे शत्रुत्वाचं नातं. मामाश्री बरोबर बोलतायत माताश्री. अहो, आपण तर पडलो राजे, तर मग त्या भिकाऱ्यांशी आपलं नातं कसं असू शकतं? नाही पुत्र, असं बोलणं उचित नाही होणार. मान्य, 13 वर्षांपूर्वी द्यूतात सर्व काही हरून ते निर्धन बनले. परंतु अज्ञातवासानंतर आता आपण त्यांना त्यांचं राज्य परत केलं पाहिजे. नाही माताश्री, नाही. माझ्या इच्छेविरुद्ध जेव्हा अखंड हस्तिनापुराची विभागणी झाली तेव्हा माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मी त्या फाळणीच्या इतिहासाला बदलून एकाच देशाच्या तुकड्यांना जोडून नवीन इतिहास रचलाय. नवीन इतिहास. आणि तुम्ही त्याला पुन्हा एकदा खंडित करू इच्छिता? नाही माताश्री, नाही.
हस्तिनापुराचे पुन्हा तुकडे करून मी पांडवांना इंद्रप्रस्थ नाही परत करणार, नाही परत करणार. पुत्र दुर्योधन, तुझ्या या हट्टामुळे मला भीती वाटते. अशा तऱ्हेने तर तू विनाशाला निमंत्रण देतो आहेस, युद्धाच्या मार्गाने जातोयस. मी युद्धाला घाबरतो थोडीच. जर पांडवांनी आपल्याशी कोणतीही आगळी केली तर युद्ध अवश्य होईल, अवश्य होईल. जर दुर्योधनाची तलवार युद्धासाठी उत्सुक असेल तर माझी तलवार देखील त्याच्याशी युद्ध करण्यासाठी उतावीळ आहे. कौरवांनी भर सभेत माझी कन्या द्रौपदी बरोबर जे अश्लाघ्य वर्तन केलं आहे त्याचा सूड घेण्यासाठी पांचाल राज्यातील प्रत्येक तलवार 13 वर्षांपासून वाट पाहते आहे. महाराज युधिष्ठिर, तुम्ही युद्धाच्या तयारीला लागा. पांचाल राज्याची सेना तुमच्या नेतृत्वाखाली युद्ध करेल आणि मी पांचाल नरेश महाराज द्रुपद तुम्हाला हे आश्वासन देतो की जोपर्यंत एक एक कौरवाचं रक्त मातीत मिसळलं जात नाही तोपर्यंत हे युद्ध निरंतर चालतच राहील. द्रौपदी माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकून कौरवांनी मला आव्हान दिलंय. माझ्या बहिणीच्या मानाची शपथ आहे, जोपर्यंत मी दृष्टद्युम्न कौरवांचे निर्लज्ज हात कापून फेकून देत नाही तोपर्यंत द्रौपदीच्या अपमानाचा बदला पूर्ण नाही व्हायचा. होय सम्राट युधिष्ठिर, दुर्योधनाने अपमानकारक उत्तर देऊन हे सिद्ध केलं आहे की दुर्योधन आज सुद्धा तसाच आहे जसा तो 13 वर्षांपूर्वी होता. त्याला कोणाच्याही मान सन्मानाशी काही देणं घेणं नाही. गर्वाने बधीर कौरवांची मस्तकं जोपर्यंत युद्धभूमीवर कापली जाऊन तुमच्या चरणांची लोळण घेत नाहीत ते कुणालाही आदर द्यायला शिकायचे नाही. मी सुद्धा माझ्या दोन्ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी युद्धाची वाट पाहतो आहे. भ्राताश्री, तुम्ही युद्धाची आज्ञा द्या. नाही भीम, नाही. नाही, ही वेळ आपल्या क्रोधाला व्यर्थ दवडण्याची नाही. ही वेळ तर राजकुमारी उत्तरा आणि अभिमन्यूच्या विवाहाची आहे. सम्राट युधिष्ठिर, विवाह टाळताही येऊ शकतो परंतु युद्ध नाही. विवाह टाळण्याची आवश्यकता नाहीये. जर काही टाळायचंच असेल तर आपण युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जोपर्यंत युद्ध अनिवार्य नाही तोवर ते पुढे ढकलणंच उचित आहे. जर तुमची इच्छा असेल तर युद्ध टाळण्याचा माझ्याजवळ एक उपाय आहे. तो कोणता उपाय आहे मधुसूदन? शांततेचा प्रयास. मधुसूदन, विवाहाच्या निमंत्रणावर दुर्योधनाने आम्हाला भिकारी संबोधून जे उत्तर दिलंय, काय त्यावरून हे स्पष्ट होत नाहीये की तो भ्रातर्षींना सम्राटच काय राजा देखील मानायला तयार नाहीये. दुसऱ्या शब्दामध्ये त्याला आमची राज्य आम्हाला परत करायची इच्छाच नाहीये. तरी सुद्धा आम्ही कौरवांकडून शांततेची अपेक्षा करायची, काय हे उचित असेल? दुर्योधनाच्या मनात जी खोट आहे त्याचं तुम्ही सर्वांनी बिलकुल योग्य अनुमान लावलंय. दुर्योधन आधी ठरल्याप्रमाणे पांडवांना इंद्रप्रस्थ परत नाही द्यायचा. तर मग ठीक आहे, आधी हा विवाह होऊ देत, त्यानंतर आपण आपली मागणी घेऊन दूताला हस्तिनापुरी पाठवू.
भाचेश्री. काय झालं मामाश्री? अरे सर्व काही उलट सुलट झालं रे. उलट सुलट? हो. तुला इतकं तर माहितीच असेल ना की विराट नगरीमध्ये अर्जुन पुत्र अभिमन्यूचा विवाह राजकुमारी उत्तर बरोबर संपन्न झालेला आहे. मला सर्व काही माहिती आहे मामाश्री, सर्व काही माहिती आहे. परंतु तुम्ही का तुमची बुद्धी त्या निर्बुद्ध पांडवांवर व्यर्थ खर्च करताय? भाचेश्री, या विवाहासाठी आलेल्या सर्व राजे महाराजांच्या नावांची सूची पाहून माझे डोळे सताड उघडेच राहिले बघ. अरे आपण मारे पांडवांना भिकारी संबोधून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. भाचेश्री, इतकं तर तुला समजतच असेल ना की याचा अर्थ असा आहे की सर्व राजे महाराजे युधिष्ठिराच्या पुतण्याच्या विवाहास उपस्थित राहून या गोष्टीचा पुरावा आणि आश्वासन देत आहेत की ते अजून सुद्धा युधिष्ठिरालाच आपला सम्राट मानतात. भाचेश्री, आता या वनवासी पांडवांना दुर्बल समजणं खूप मोठी चूक असणार. मामाश्री, तुम्ही व्यर्थ चिंता करता आहात. पांडव वाटेल तितके बलवान झाले तरी त्यांचं सामर्थ्य आपल्या कपटाचा सामना नाही करू शकत. आपण कपट कारस्थानाच्या साम्राज्याचे सम्राट आहोत, सम्राट. आणि सदैव आपण सम्राटच राहू मामाश्री. भाचेश्री, या भ्रमात राहिल्याने दशानन रावण देखील मारला गेला होता. एक गोष्ट सदैव लक्षात ठेव भाचेश्री, राज्यकारभार कधी भ्रम आणि निश्चिंततेने नाही चालवला जात. पांडवांनी विवाहाच्या आडून युद्धाची तयारी करताना आपल्या बरोबर एक कुटील खेळ खेळलेला आहे. कुटील खेळी? हो, कुटील खेळ. कारण पांडवांनी विवाह संपन्न होताच विराट नगरीच्या पुरोहिताला त्यांचा दूत बनवून हस्तिनापुरी पाठवलंय. परंतु मामाश्री, तो दूत आहे तरी कुठे? याच गोष्टीचं तर मला दुःख आहे भाचेश्री की तुला काही पत्ताच नाहीये की तू तुझ्या घरात किती सापांना पोसतोयस. अर्थात तुझे महामंत्री विदुर, जे दूताला दरबारात बोलवण्याऐवजी सरळ महाराज धृतराष्ट्रांकडेच घेऊन गेले. जर अजूनही तू वेळ दवडशील तर मला भीती वाटते भाचेश्री की चुकून महाराज धृतराष्ट्र पांडवांना त्यांचं राज्य परत देण्याची चूक तर नाही करणार ना? नाही मामाश्री, नाही. असं कधी नाही व्हायचं. हो, मी पांडवांना त्यांचं राज्य कधीही परत देणार नाही. महाराज धृतराष्ट्र, तुम्ही आम्हा पांडवांकरता केवळ हस्तिनापूरचे राजेच नाही, आमचे ज्येष्ठ पिताश्री देखील आहात. त्यामुळे ठरल्यानुसार आम्ही आमचे अधिकार आणि इंद्रप्रस्थ परत देण्याची मागणी हस्तिनापुराच्या महाराजांकडे करतो आहोत. आणि आमच्या ज्येष्ठ पिताश्रींना हे निवेदन देखील देतोय की त्यांनी आमच्या राज्यासहित आमचे अधिकार देखील आम्हाला परत करण्याची कृपा करावी. कदापि नाही. माताश्री, तुम्ही कोणत्या अधिकाराबद्दल बोलत आहात? तेच अधिकार ज्यांचं जर 13 वर्षांचं व्याज काढलं गेलं तरीही ते मूळ मुद्दलाहून जास्तच मिळेल. महाराज, पांडवांनी त्यांचं राज्य आयुष्यभरासाठी हरलं नव्हतं. द्यूताच्या अटीनुसार 13 वर्षांनंतर पांडवांना त्यांचे अधिकार न मागताच परत केले पाहिजेत. हा तर पांडवांचा चांगुलपणा आहे जे आज त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या अधिकारांची मागणी केली आहे. भिकारी भीकच मागत असतात कारण त्यांच्यात हिसकावून घेण्याचं धाडस नसतं. आणि देणारा सुद्धा भिक्षेमध्ये काहीच तुकडे देतो, राज्य देत नाही. पांडवांना आम्ही इंद्रप्रस्थच काय, इंद्रप्रस्थाचा नकाशा देखील नाही देणार जो ते बघत बसून त्यांच्या मनाची समजूत काढू शकतील. पुत्र दुर्योधन, हे तू काय बोलतोयस? पांडव शेवटी आपले सख्खेच आहेत. क्षमा करा माताश्री, क्षमा करा. मी तुमच्या आणि पिताश्रींच्या हळुवार आणि निर्मल मनातून पांडवांप्रती असणारा हा स्नेह काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय जो वारंवार आपल्या हिताच्या आणि भल्याच्या आड येत असतो.
एकदा तर पिताश्रींनी हातात आलेलं राज्य देखील परत केलं होतं. आता ती चूक तुम्ही करता. नाही पुत्र, पांडवांचा स्नेह नाही, उलट तुझ्याबद्दलचं आमचं प्रेम आड येत असतं, आम्हाला धर्म संकटात पाडत असतं. पिताश्री, पांडव माझ्याशी द्यूत खेळून त्यांचं राज्य वगैरे हरले होते. त्यामुळे जिंकून घेतलेल्या इंद्रप्रस्थाचा केवळ मीच स्वामी आहे, मीच, कोणी दुसरा नाही. जर त्यांना इंद्रप्रस्थ हवं असेल तर त्यांनी ते माझ्याकडे मागावं. परंतु मी इतका मूर्ख नाही की भिकाऱ्यांना राज्य वगैरे दान करत फिरेन. जर पांडवांकडे साहस असेल तर त्यांना माझ्याशी युद्ध करावं लागेल. आता केवळ युद्धच पांडवांचं राज्य त्यांना परत देऊ शकतं. केवळ युद्धच. युद्ध युद्ध युद्ध. आता केवळ युद्धच होईल, बाकी काही नाही. जर दुर्योधनाला युद्धाची इतकी खुमखुमी असेल, स्वतःच्या मृत्यूचा मोह असेल, तर आपण त्याची ही मनोकामना अवश्य पूर्ण करूया. हो, आम्ही त्याच्या युद्धाच्या आव्हानाचा स्वीकार करतोय. दूत पाठवून आम्ही आमचा अपमान खूप करून घेतला, परंतु आता समोरासमोर युद्ध करून उत्तर द्यायची वेळ आली आहे. कौरवांविरुद्ध आपण एक एक अपमानाचा बदला घेऊ. भीमसेन बरोबर बोलतायत. दुर्योधन केवळ चर्चा करून मार्गावर येणार नाही. आपण शांततापूर्वक पांडवांचा अधिकार मागून खूप शिष्टाचार पाळलाय, परंतु दुर्योधन शिष्टाचाराचं नाही तर तलवारीची भाषा समजतो. आम्ही तर पूर्वीच सांगितलं होतं की आपण दूत पाठवून आपला वेळ व्यर्थ दवडणं योग्य नाही. उलट हस्तिनापुरावर आक्रमण केलं पाहिजे. मी बघतोय की तुम्हा सर्वांच्या विचारातील एक एक शब्द क्रोधाच्या अग्नीमध्ये लपेटलेला आहे. जरी तुमचा क्रोध उचित असला तरी क्रोध प्रकट करण्याची वेळ उचित नाही. क्रोधात एक शक्ती आहे जी आपण युद्धभूमीसाठी जपून ठेवली पाहिजे, आणि युद्धापूर्वी धर्मानुसार आपण एक अंतिम उपाय करून पाहिला पाहिजे. धर्म मनुष्याला विनाशाच्या मार्गावर पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतो, आणि अजूनही शांततेच्या आशेचे सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत. केशव, शांततेचे दरवाजे? आम्हाला तर केवळ युद्धाचे दरवाजे उघडे दिसतायत. ज्यांच्या उंबरट्यावर उभा राहिलेला दुर्योधन आम्हाला युद्धाचं आव्हान देतोय, चिथावणी देतोय. होय कृष्ण, शांततेचे सर्व प्रयत्न तर त्या क्षणी समाप्त झाले होते जेव्हा दुर्योधनाने आपल्या दूताच्या हातून शांततेऐवजी युद्धाचं निमंत्रण धाडलं. नाही भीमदादा, पांडवांकडून पाठवल्या गेलेल्या शांती संदेशाला सत्ता आणि स्वार्थाच्या आहारी गेलेल्या महाराज धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने एका कक्षाच्या 4 भिंतीत बंद करूनच ऐकलं होतं. अन्य कौरवांना तर याची सूचना देखील नव्हती. दुर्योधन आणि दुःशासन तर विषारी नाग आहेत, परंतु इतर सर्व कौरव तरी कुठे धुतल्या तांदळासारखे आहेत. सर्वच्या सर्व एकाच मातीतून जन्मलेत, अधर्माच्या मातीतून. परंतु दादा, कौरवांमध्ये विखंड सुद्धा तर आहे. तुम्ही विसरलात का? द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी त्याने कौरवांच्या भर सभेत उभं राहून धर्म आणि सत्याची बाजू घेतली होती. आणि परत कुरुवंशाच्या वृक्षाचा आधार केवळ धृतराष्ट्र आणि दुर्योधन नाहीत. कुरुवंशाच्या विशाल वृक्षाचे इतर आधार देखील आहेत, आणि आपण आपली बाजू त्यांच्या समोर कौरवांच्या भर सभेत मांडायची आहे. त्यांच्याकडेच आपण पांडवांचा अधिकार मागायचा आहे. कृष्णा, आता तूच सांग की आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे. मला विचाराल तर आपण पांडवांच्या बाजूने एक अजून शांतीदूत हस्तिनापुरी पाठवला पाहिजे. द्वारकाधीश बरोबर बोलत आहेत. शांतीदूत आपण अवश्य पाठवला पाहिजे.
या बाबतीत माझ्या विचारानुसार आपण कुणा दूताला नाही तर कुणा अशा महत्वपूर्ण व्यक्तीला दूत म्हणून पाठवलं पाहिजे जो धर्म, शास्त्र आणि राजनीतीमध्ये निपुण असेल. समस्त कौरव ज्याचा आदर आणि सन्मान करत असतील. मधुसूदन, माझ्या दृष्टीने तर केवळ तूच एक असा आहेस ज्याचा कौरव सन्मान करतात आणि ते तुला घाबरून देखील असतात. दुर्योधन आणि कौरव तुझ्या समोर शहाणपणा करण्याचा मूर्खपणा नाही करायचा. अर्थात तरीही त्यांनी कपट कारस्थानाच्या मदतीने एखादं षडयंत्र रचलंच तर तू त्यांच्या षडयंत्राचं चोख उत्तर देऊ शकशील. शांतीदूत, वाह कृष्णा वाह. रणभूमीमध्ये शत्रूंना आपल्या पायावर नाक घासायला लावणारा कृष्ण आता शांतीदूत बनून जाणारे, ते सुद्धा आंधळ्या आणि मुक्या लोकांच्या सभेमध्ये, जे ना सत्य ऐकू शकतात आणि ना सत्य बोलू शकतात.